नमस्कार ग्रीन मॉर्निंग मित्रांनो. आज प्रत्येक शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय, पण जेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न त्या शेतकऱ्याच्या हाती लागत नाही आहे. उत्पादन खर्च खूप झालेला आहे. आज एकरी जर आपण मकाचा बघा, ऊसाचा बघा, गव्हाचा बघा, कांद्याचा बघा, एकरी खर्च आज सर्व जर एकत्रित केला तर खूप काही वाढलेला आहे. पण त्या तुलनेत उत्पादन तर वाढलेलं नाहीच आहे. बरं, उत्पादन वाढलेलं नसून हे बघा, आपण काय होतं आहे, आपलं शेती करताना थोडं नियोजन चुकतं आहे. आम्ही आपल्याला वारंवार सांगत आलेलो आहे का शेतीमध्ये सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक या खतांचा समतोल साधता आला तोच शेतकरी आज यशस्वी झालेला आहे. नाही तर अन्यथा काय झालेलं आहे, रासायनिक खताच्या अतिवापराने पिकांवर चांगले परिणाम थोड्या काळाकरता दिसते, पण वाईट परिणाम त्याचे दूरगामी होतात. ते आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे, आपल्या डोळ्यासमोर घडतं आहे. कारण की रासायनिक फवारण्या, रासायनिक खतं हे कसे, हे तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे हे घटक आहे. तर आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे घटक तर वापरायचेच आहे, पण त्याचा एक ठराविक कालावधी आहे, त्याचा एक अवधी आहे, त्याची एक काळवेळ आहे आणि त्याचं एक एक त्याचं थोडक्यात एक त्याचा वापर करण्याची एक पद्धत आहे, त्याचं प्रमाण आहे. पण झालं काय, आता त्या रासायनिकला आपण अति प्रमाणात नेऊन घातलं, त्याच्यामुळे त्याचे आता साईड इफेक्ट असे झाले, जमिनीवर तर परिणाम झाले. त्या जमिनीवर परिणाम झाल्यामुळं ते पिकं झपाट्यानं सुरुवातीला एकदम जोमदार दिसतात, पण लई झपाट्यानं कुठंतरी ते कात टाकून दिल्यावानी त्यांचं वाला अवतार संपून जातो आणि त्यांचं वाला आज काहीच दिसत नाही आपल्याला. सुरुवातीला पीक असं एकदम बहारदार फुलदार दिसतं, पण ते फुलदार पीक जेव्हा आपण पीक काढतो तेव्हा ते आपल्या हातात येतं, तर असं लक्षात येतं का हाती काही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे बघा, आज रासायनिक खतावरला खर्च वाढला, फवारण्यावरला वाढला, मजुरीवरला वाढला. तर जो माणूस जर शेती करतो आणि आता जो माणूस दोन नंबर साईड व्यवसाय करतो, एखादा माणूस नोकरी करून शेती करतो, एखादा माणूस एखादा व्यवसाय करून शेती करतो, त्याचं आपण समजू शकतो, त्याचं शेतीवर थोडंफार दुर्लक्ष होऊ शकतं, त्याच्याकडून 19-20 झालं तर त्याला त्याचा फरकसुद्धा पडत नाही. पण जो माणूस 100% शेती करतो आणि त्याची उपजीविका 100% शेतीवर असेल, अशा शेतकऱ्यांनी झिरो टॉलरन्समध्ये कसं उत्पन्न आपल्याला वाढवता येईल याच्यावर आता काम करायची वेळ आलेली आहे. पण याचं सगळ्यात मूळ कुठं आहे, तर ते जमिनीत आहे. पण मग जमिनीवर आज कोणी काम करायला तयार आहे का? तर नाही. बघा, आज शेणखताची जर ट्रॉली घेतली तर आज शेणखताची ट्रॉली घ्यायला आपल्याला 5,000 ते 6,000 रुपये, 7,000 रुपये मोजावं लागतात. ते पण आज आपल्याला शेणखत भेटत नाही. कच्च्या स्वरूपात आपल्याला शेणखत घेऊन आपल्या जमिनीत ते वापरावं लागतं. त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना ताबडतोब होत नाही किंवा पुरेपूर होत नाही. तर मग याला आपण याला पर्याय काहीतरी शोधणं गरजेचं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आज शेतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. शेती व्यवसायात खतं कशी वापरायची याच्यात बदल करणं गरजेचं आहे. कारण की जमीन जर बलवान असेल तर मला वाटतं त्या पिकांना फवारणी करण्याची गरज पडत नाही. माझा असा या मागच्या 2-4 वर्षातला असा अनुभव आहे, ज्यांची जमीन चांगली आहे त्यांना फवारणीचा खर्च खूप कमी येतो. पण ज्यांच्या जमिनीमध्ये कस नाही आहे, ज्यांच्या जमिनीत ताकद नाही राहिलेली, अशा जमिनी लवकर पिकांची साथ सोडतात. तर त्याकरता एकदा आपल्याला कोणत्या पण गोष्टीचं मूळ शोधणं गरजेचं आहे. मग आपल्या पिकाचं मूळ कुठं आहे? आपण विसरत चाललो आहे की आपण आपल्या जमिनीला जे प्रमुख खाद्य आहे सेंद्रिय, ते आपण आज कुठंच काही करायला तयार नाही आणि ते तेवढ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आणि ते आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे आज. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, रासायनिक खतांचा वापर तर करायचा आहे. पण काय झालं, सरकारने काय केलेलं आहे, ग्रेड आणलेले बघा खतामध्ये, बियाण्यामध्ये. ते एक ग्रेड कोणत्या वेळेला कोणते ग्रेड वापरायचे, काय वापरायचे, 20-0-13 केव्हा वापरायचं, 12-32-16 केव्हा वापरायचं, 18-46 केव्हा वापरायचं, 24-24 केव्हा वापरायचं, 10-26-26 केव्हा वापरायचं. कंपन्यांनी, सरकारने हे जे ग्रेड निर्माण केलेत हे काय असे सहज नाही निर्माण केले. आपण काय करतोय, उठलं का सर्वजण काहीतरी आपलं हे टाकायचं म्हणून टाकतोय, ते टाकायचं म्हणून टाकतोय, जे अवेलेबल आहे म्हणून ते टाकतोय. हे आपण चुकतोय, कारण आपल्या वर्षाचं गणित या शेतीवर अवलंबून आहे. कारण की त्या शेतीत आपण जो खर्च करतोय तो आपल्याला काढून आणि त्याच्यातून 2 पैसे उरले तर आपला परिवार त्याच्यात कुठंतरी उपजीविका भागणार आहे. आज बघा, सर्व प्रकारचा खर्च वाढलेला आहे, शिक्षणाचा वाढलेला आहे, हॉस्पिटलचा वाढलेला आहे, परिवारामध्ये किराणा खर्च वाढलेला, म्हणजे एकंदरीत सगळा खर्च आज खूप वाढलेला आहे आणि त्याच्या शेतीचा भार तर खूपच वाढला आहे. आणि त्याच्यात शेतकऱ्याकडं मुबलक प्रमाणात पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांना उधारी पाधारी व्याजाने पैसे घेऊन आज शेती करण्याची वेळ आलेली आहे.
तर याच्यातून जर या संकटातून तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी आता विचार करण्याची वेळ आलेली. तर आम्ही तुम्हाला एकच सांगणार आहे, ज्यांना खरंच वाटतं आहे का आपल्याला प्रगती करायची शेतीमध्ये आणि आपल्याला विकास करायचा आहे शेतीचा, तर आपल्याला एकदा जमिनीवर काम करणे गरजेचं आहे. जमिनीवर जर काम प्रभावीपणे झालं तर आपल्याला मग हे ग्रेड कोर वापरायचे, कोणते वापरायचे, रासायनिकमधील त्याचं एकदम प्रमाण कमी, ते खूप कमी प्रमाणात लागतात. पण आता ते काय झालेलं आहे, आपल्याला कोणी व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही. आज प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या फायद्याच्या गोष्टी करतो आहे. तर आपण सुद्धा आता कुठंतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण सर्वांनी विचार करा की आता आपल्याला शेती करताना आपली कशा प्रकारे फायद्यात शेती होईल आणि आपली जमिनीचं मूळ कुठं आहे. आणि आपली जमीन जर बलवान करायची असेल तर तुम्हाला एक वेळेस अवश्य आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही एकदम 100% खात्रीनं सांगतो, जो शेतकरी आमच्यासोबत सहभागी झालेला आहे, आम्ही ग्रीन प्लॅनेट बायो तंत्रज्ञानाचा वापर करून आतापर्यंत वैजापूर तालुक्यामध्ये असे बरेचसे शेतकरी आम्ही तुम्हाला त्यांना भेटू शकतो का आज ते स्वतः तुम्हाला सांगतील की आम्ही खरंच आज खूप काही असं पुढं गेलेलो आहे का त्यांच्या जमिनीमध्ये एक प्रकार बदल आढळून आलेला आहे. तुम्हाला जर आपल्या जमिनीत बदल करायचा असेल, आपल्या पिकात बदल करायचा असेल, तुम्हाला खरंच जर शेतीमध्ये क्रांती घडवून आणायची असेल तर तुम्ही आवर्जून संपर्क करा. मी वैजापूरला असतो. माझं दुकान म्हणजे थोडक्यात मी जय बाबाची किसान एजन्सी नावाने माझंवाला इथं एजन्सी चालवतो ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टची. तर तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये सहभागी व्हा. 1 एकर क्षेत्रावर तुम्ही सेंद्रिय शेती करा. तुम्हाला त्याच्यात परिणाम दिसतील. आणि तुम्हाला हे पण सांगून देतो, तुम्हाला रासायनिकपेक्षा सेंद्रिय शेतीला खर्च खूप कमी येतो. तुम्हाला नवल वाटेल पण एका फवारणीवर कांदे पिकवणारे शेतकरी आमच्याकडे फक्त आणि फक्त एक फवारणी. मकालासुद्धा आज चांगल्या प्रकारे जेवढे शेतकरी आमचे वापरत आहे, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या जर मकाची व्हिजिट केली तर आज प्रत्येक शेतकरी 40 क्विंटलच्या वर गेलेला आहे. तर हे कशाचे परिणाम आहे, तर ही त्यांची जमीन आज कुठंतरी सुपीक झालेली आहे, जमीन पॉवरफुल झालेली आहे आणि रासायनिकचा वापर तर कमी झालेला आहे. रासायनिक लागतच नाही जास्त प्रमाणात आणि फवारण्या तर घटल्याच, फवारण्या करायचं कामच पडत नाही. तर चला मित्रांनो, आम्ही वारंवार आपल्या संपर्कात आहे. तुम्ही आवर्जून आम्हाला फोन करा आणि कळवा की आम्हाला काय करायचं आहे. तर आम्ही आवर्जून सांगू, आमच्यासोबत फक्त 1 एकर, 1 एकरमध्ये तुम्ही शेतीला सुरुवात करा. तुमच्या शेतीमध्ये क्रांती घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हेच मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करू इच्छितो. या ठिकाणी माझा मोबाईल नंबर बघा, 94 22 53 28 43. जय बाबाजी किसान एजन्सी, सीताराम मुगले. मी वैजापूरला असतो. कोणीही मला फोन करा. आपण प्लॉट व्हिजिट करून व्यवस्थित मार्गदर्शन करून आपल्या जमिनीची प्रतवारी ठरवून आपण तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करू. व तुम्हाला जर खरंच याच्यामध्ये परिणाम वाटला, परिवर्तन वाटलं, तरच तुम्ही कुठंतरी पुढं चाल करा. पण सुरुवातीला 1 एकरमध्ये आपण सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक याचा समतोल करून आपण शेतीमध्ये कशी क्रांती घडवून आणता येईल याबाबत नक्की चर्चा करू. आपण संपर्क करा. मी वाट बघतोय. आपण पुन्हा नक्की भेटू. ग्रीन मॉर्निंग.